रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता नव्याने जर रेशन कार्ड काढायचे झाल्यास रेशन कार्ड धारकांना ते प्रिंट स्वरूपात इथून पुढच्या काळात मिळणार नाही, कारण आता रेशन कार्डाची छपाई बंद करण्यात आली आहे। यामुळे येत्या काही दिवसात राज्यात रेशन कार्ड मिळणार नसून त्याला पर्याय म्हणून ई रेशन कार्ड वापरता येणार आहे। तसेच ज्यांच्याकडे जुने रेशन कार्ड आहे ते देखील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वैध ठरणार आहेत। याबाबत नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी एका वाहिनीला माहिती दिली आहे। राज्यातील रेशन कार्ड धारकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे। पिवळे, पांढरे आणि केशरी या रंगाचे कार्ड संबंधित रेशन कार्ड धारकांना दिले जाते। मात्र आता अशा प्रकारचे कोणतेही कार्ड यापुढे मिळणार नसून ई रेशन कार्ड वापरण्यात येणार आहे। रेशन कार्डावर लाभार्थ्याला माल वितरण केल्यानंतरची नोंद रेशन कार्डावर केली जात होती, त्यानंतर आता रेशन कार्डाला आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे। परिणामी सर्व नोंद या त्या माध्यमातून ठेवल्या जात आहे। यामुळे प्रिंट स्वरूपात असलेले रेशन कार्डची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे। ई रेशन कार्डावर नोंद कशी होणार? आपल्याकडे उत्पन्नानुसार रेशन कार्डाचे वर्गीकरण केलेले आहे। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड, सामान्य कुटुंबातील अंत्योदय लाभार्थ्यांचे तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांना पांढरे रंगाचे रेशन कार्ड दिले जाते। परंतु ई रेशन कार्डामध्ये देखील लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे। त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांची आणि यांची माहिती असणार आहे। राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत त्यांचे वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। अशा प्रकारे रेशन कार्डसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट। आता प्रिंट केलेले रेशन कार्ड इथून मोहरी मिळणार नाही। जितके सध्या छापलेले आहे तितक्याचं वितरण करण्यात येणार आहे, परंतु नवीन प्रिंट केलेले रेशन कार्ड आता वापरण्यात म्हणजे वाटप करण्यात येणार नाही, तयार देखील होणार नाही। आता फक्त इथून पुढे ई रेशन कार्ड वापरण्यात येणार आहे, ते ग्राह्य देखील धरण्यात येणार आहे। आता ई रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे या संदर्भात जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून कळवा। आम्ही या संदर्भात नक्कीच एक माहितीचा व्हिडिओ बनवू आणि डाउनलोड देखील तुम्हाला मोबाईलवर कसे करायचे याची माहिती देऊ। ही माहिती इतर नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।